कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, डॉक्टर सुश्रुत यांचं क्लिनिक का? हां, मला त्यांची अपॉइंटमेंट हवी होती. हो, बरं, हरकत नाही. मग पुढल्या आठवड्यात ते आले की मी परत फोन करते. हो, थँक्यू. ओके. एक सांगायचं होतं तुला. चारू, अक्षरा ना काहीतरी स्ट्रेसमध्ये आहे वेगळ्या. त्यामुळं ती तुला भुवनेश्वरी समजली आणि एवढं सगळं बोलली. तर तू त्याच्यावरती राग नको धरू, वाईट नको वाटून घेऊ. हां, नाही नाही, मी खरंच वाईट वाटून घेतलं नाही. मला रागही आला नाही तिच्या बोलण्याचा. म्हणून तर मी तिच्यासाठी सायकियाट्रिस्टची अपॉइंटमेंट घेत होते. तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर सांगा ना. बघ, अक्षरा तुला एवढं बोलली, कदाचित तुला वाईटही वाटलं असेल त्याचं, पण तरी तू तिला समजून घेतेस. तिच्या बोलण्याचा राग न धरता तू तिच्यासाठी डॉक्टर शोधतेस. हा फरक आहे मोठा तुझ्यात आणि त्या भुवनेश्वरीमध्ये. तुझ्या जागी जर ती भुवनेश्वरी असते ना चारू, तर मोठा तमाशा केला असता तिनं. ही पोरगी मला बोललीच कशी म्हणून अकांड तांडव केलं असतं आणि मग शिक्षा वगैरे देण्याचं नाटक केलं असतं. चारू, तुला ज्याने दुखावलंय तू त्यालाही समजून घेतेस, माफ करतेस, आणि ती भुवनेश्वरी फक्त डूब धरायची प्रत्येकावर. जाऊ द्या ना आता. आता त्याचा काही संबंध आहे का? संबंध आहे चारू. अक्षराने तुझी आणि भुवनेश्वरीची तुलना केली ना, जी नाही होऊ शकत कधी. सगळ्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारी तू कुठे, आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ बघणारी ती भुवनेश्वरी कुठे. तुमची नाही तुलना होऊ शकत. ती भुवनेश्वरी म्हणजे ना या घरासाठी एक दुःस्वप्न होतं, मोठं दुःस्वप्न. पण आता मी आले ना परत. नका तुम्ही काळजी करू. मी घेईन सगळं सांभाळून. हो चारू, तू सगळं सांभाळून घेशील याची पूर्ण खात्री आहे मला. आहे ना खात्री. मग आता सोडा तो विषय. चारू, मी तो विषय सोडायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक वेळेला मनापासून करतोय. पण काही ना काहीतरी होतं आणि तिचा विषय समोर येतोच, आणि मग तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. अहो, त्यांचा विषय निघणारच ना. इतकी वर्ष त्या या घरात होत्या, त्यात अधिपतीवर त्यांचा एवढा पगडा आहे म्हटल्यावर काही ना काही विषय निघणारच ना. पण तुम्ही शांत राहा. सतत त्यांचा विषय काढून तुम्ही त्यांना का मोठं करताय? चारू, अक्षरा तुला जे बोलली ना, त्याचं मलाही मनापासून वाईट वाटलंय, म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटलं मला. पण चारू, मी पुन्हा सांगतोय, अक्षराबद्दल गैरसमज नको करून घेऊ. चांगली मुलगी आहे ती जरा शांत झाली ना की मी स्वतः बोलतो तिच्याशी. तिचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल, कळतंय हो मला. पण नेमकं काय चाललंय तिच्या मनात ना, याचं उत्तर सापडत नाही. तिच्याशी आपण बोललो ना की तेही सापडेल. ते उत्तर सापडण्यासाठी ना आपण एक गोष्ट करू शकतो. त्यासाठी तुम्ही मला मदत कराल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.